आता जो तुम्ही फ्रेम पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। असे टोटल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हे जी रील्स आहे ते आपण CapCut मधून क्रिएट केलेलं आहे। तर सिंपली ते CapCut ओपन करायचं। ओपन केल्यानंतर येथे तुम्हाला न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करायचं आहे। मी तुम्हाला एक मटेरियलमध्ये व्हिडिओ दिल बीट मा व्हिडिओ तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून अशा इथून ॲड करायचा आहे। ते तुम्हाला थोडं समजून घ्यायचं कशा प्रकारे बीट आहेत त्या। तर इथे तुम्ही बघू शकाल की हा जो व्हिडिओ आहे इथे ॲड केल्यानंतर इथून तुम्हाला 1 2 3 अशा 10 पर्यंत बीट आहे त्या बदलत जातील। तर आपल्याला आता काय करायचं ह्या बीट आहे त्या कट करायचे जसे ते मी सांगतो तशा प्रकारे। तर सिंपली त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर इथं थोडं आपल्याला स्क्रोल करायचे ते अशा प्रकारे पुढे आल्यानंतर इथून आपली इथे तुम्ही बघू शकाल की 1 2 असे बीट चेंज होऊन जाईल। तर इथे आपली चेंज होते तर त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचे। पहिलं ऑप्शन तुम्हाला इथे स्प्लिटचं मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचे। सेम प्रोसेस इथून पुढचे जे आपण बीट आहे त्यांना करत नाही जसं की आता थोडं पुढे आल्यानंतर इथे आपली बीट चेंज होते तर ते सिंपली त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचे। पहिलं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। अशा प्रकारे पुढच्या जे बीट आहेत ते तुम्हाला कट करत नाही। कट केल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं ही जी वेगवेगळे भाग झालेत त्यामध्ये आपले फोटो ॲड करायचे। तर फोटो ॲड करण्यासाठी ही जी लेयर आहे त्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर थोडे इथे स्क्रोल करायचे। स्क्रोल केल्यानंतर इथे रिप्लेस ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। जो पण तुमचा इथे फोटो असेल सिंपली आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे सिलेक्ट केल्यानंतर 2 बोटाने सेट करायचं आहे। सेम प्रोसेस आपल्या दुसऱ्या तिसऱ्या इथून पुढचे जे आपण बीट आहे त्यांना करत न्यायची। आणि इथे तुम्हाला आहे ना इथे तुम्ही बघू शकाल की 1 2 3 4 पहिले बीट आहे त्यांना आपले एकच फोटो इथून ॲड करायचे आणि 5व्यापासून पुढे जे बीट आहेत त्यांना वेगवेगळे फोटो इथून ॲड करायचे। तर अशा प्रकारे इथून फोटो ॲड करून घ्यायचे। तुम्ही फोटो ॲड केल्यानंतर इथे आपले आता सॉन्ग ॲड करायचे। सॉन्ग ॲड करण्यासाठी सिंपली अशा पहिल्यांदा जुटायचे। इथून आल्यानंतर इथे ऑडिओचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे। एक्स्ट्रॅक्ट वरती क्लिक करून जो आपण बीट व्हिडिओ दिला आहे त्यामध्ये सॉन्ग आहे तर तोच बीट व्हिडिओ ते सिलेक्ट करू इथून ॲड करायचा आहे। इथून ॲड केल्यानंतर जे आपलं सॉन्ग आहे अशा ॲड होऊन जाईल। तर मी काय करतो जे आपल्या बीट राहिले आहेत ॲड करायच्या फोटोनुसार ते पटकन ॲड करून घेतो। इथे तुम्ही बघू शकाल की बीटनुसार आपण फोटो इथे ॲड करून घेतलेले आहेत। तुम्हाला पण अशा फोटो आहेत ते ॲड करून घ्यायचे। इथून फोटो ॲड करून घेतल्यानंतर पहिले आपले जे हे 4 फोटो आहे म्हणजे एकसारखा आपण जो 4 बीटला ॲड केलेला फोटो आहे पहिला जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे। आता तुम्हाला काय करायचं जसे मी इफेक्ट सांगतोय तशा वेळी तुम्ही पण तुमच्या फोटोला इफेक्ट ॲड करून घ्यायचे जेणेकरून कोणता इफेक्ट कुठे लावायचा ते तुम्हाला इथे समजून जाईल। तर सिंपली पहिल्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक 3 नंबरला ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे। तर तुम्हाला कॉम्बोच्या ऑप्शनवरती जाऊन इथून एक तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल प्लांटमा 1 नावाचा तो इफेक्ट अशा सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। आता आपल्या दुसरा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे। सेम प्रोसेस ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून तुम्हाला आता प्लांटमा 2 नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल तो इथे सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा। हा जो आपला तिसरा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे। ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। इथून तुम्हाला आता प्लांटमा 1 नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर हा जो आपला 4 नंबरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे। ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथून तुम्हाला आता प्लांटमा 2 नावाचा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून इथून तुम्हाला बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे। अशा प्रकारे पहिले जे हे 4 फोटो आहेत त्यांना इफेक्ट दिल्यानंतर आता आपल्याला काय करायचं फोटोला अशा प्रकारे इफेक्ट नाही द्यायचा जसं मी इथे सांगतो तशा प्रकारे द्यायचा आहे म्हणजे ट्रान्झॅक्शनमध्ये। तर इथे तुम्ही बघू शकाल की जो आपला 4 नंबरचा आणि 5 नंबरचा फोटो आहे त्यामध्ये एक व्हाईट कलरचं ट्रान्झॅक्शनचं ऑप्शन आहे। सिंपली हे जे आहे त्यावरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। जर तुमचा कोणता वेगळा ऑप्शन असला तर सिंपली इथून 4 नंबरच्या ऑप्शनला यायचं अशा प्रकारे। इथून आल्यानंतर इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल फेस रोटेशन। तर अशा वेळेस सिलेक्ट करायचा तो इफेक्ट। सिलेक्ट केल्यानंतर याची खालची लेंथ संपूर्ण न्यायची आणि इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे। आता आपल्या त्याच्या पुढचं जे ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती कसे यायचे आणि सिंपली त्यावरती क्लिक करायचे। पुन्हा आपल्या मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये येऊन इथून तुम्हाला सेक डाऊनचा एक इफेक्ट मिळून जाईल तो ते सिलेक्ट करायचा आहे आणि सिंपली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। आता त्याच्या पुढचं जे आपलं ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचे। इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये ब्लर झूम आउट। तर तो इफेक्ट सिलेक्ट करून इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे। आता आपल्या त्याच्या पुढचं जो हा ट्रान्झॅक्शन आहे ते पैसे यायचं सिंपली त्यावरती क्लिक करून मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये येऊन इथून तुम्हाला रोटेट CW जो इफेक्ट आहे तो इथून सिलेक्ट करून अशा बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर त्याच्या पुढचं जे ट्रान्झॅक्शन आहे ते द्यायचं अशा प्रकारे। आल्यानंतर त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। इथून तुम्हाला आता पुल आउटचा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि हे जे आपले शेवटचं फोटो आहे ते द्यायचं सिंपली ते जे ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करू। इथून तुम्हाला मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये येऊन इथून तुम्हाला रोटेट CW चा इफेक्ट सिलेक्ट करून ह्याची जी लेंथ आहे संपूर्ण याची आणि जे पण ट्रान्झॅक्शनमधले इफेक्ट आपण सांगितले ते सर्वांची जी खालची लेंथ असते संपूर्ण याच्या बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। अशा वेळेला हे इफेक्ट दिल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे सिंपली पहिल्यांदा जुटायचं अशा प्रकारे। आल्यानंतर इथून एक इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल। इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं
आता तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये येऊन इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल, डायमंड झूम नावाचा. तो इथे सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. ह्याची जी लेंथ आहे, जे आपले पहिले 4 फोटो आहेत त्यांना न्यायचे अशा प्रकारे. नेल्यानंतर ॲडजस्टमध्ये जायचे, साईज संपूर्ण न्यायची आणि स्पीड आपल्या इथे 20 ठेवायचे आणि इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या हा जो दुसरा फोटो आहे ज्यातून आपण स्प्लिट केला ते त्याच्या अशा प्रकारे इथून आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर इथून तुम्हाला एक मिरर 3 लेअरचा एक इफेक्ट मिळून जाईल 3 नंबरला. तो इफेक्ट इथे सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला दुसरा फोटो आहे तेवढी न्यायची आणि सिम्पली ॲडजस्टमध्ये जाऊन व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथे ॲड करायचे आणि इथून फिल्टर आहे ते 0 करून इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आता आपल्याला काय करायचं, ही जी आपण ॲड केली आहे मिरर 3 लेअरची जी लेअर आहे त्यावरती क्लिक करायची. इथे 3 नंबरला डुप्लिकेट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि आता आपल्याला हीच लेअर काय करायची, त्या लेअरवरती अशा थोडं पुश करायचे आणि हा जो चौथा फोटो आहे ते आणायचे आणि ह्याची जी लेंथ आहे अशा प्रकारे थोडी कमी करायची, म्हणजे जेवढा आपला चौथा फोटो आहे तेवढीच ठेवायची. अशा प्रकारे ठेवल्यानंतर सिम्पली ते जी आता आपण लेअर आहे ते आणलेली त्या लेअरवरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर इथून आपण 2 नंबर आहे रिप्लेसचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचे. आल्यानंतर इथून तुम्हाला एक डबल स्क्रीनचा इफेक्ट मिळून जाईल, तो इथे सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. तर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकाल की आपले जो इफेक्ट आहे तो अशा प्रकारे डबल म्हणजे होऊन जाईल. तर हे इफेक्टला ॲडजस्टचं नाही तर तुमच्या फोटोला ॲडजस्ट होत असेल तरच हा जो इफेक्ट आहे तो इथे ॲड करा. त्याच्यानंतर आपल्याला सिम्पली हा जो 5वा फोटो आहे तिथे यायचे. तर मी तुम्हाला इथे ॲडच करून दाखवतो. ही जी लेअर आहे ते थोडे ते समजून घ्यायचे म्हणजे कशाप्रकारे इफेक्ट द्यायच्यात ते. तर सिम्पली आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला रेट्रो एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून एक इफेक्ट मिळून जाईल, तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. तर BW फ्लेम हा जो इफेक्ट आहे अशा सिलेक्ट करायचा, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्याची जी लेंथ आहे आपल्यात मोठी होईल. तर हे इफेक्ट आहे तो पहिला डिलीट करूया आणि इथून ॲड केली ही जी लेअर आहे अशा प्रकारे कमी करायची आणि इथं थोडं झूम करायचं अशा प्रकारे जसं मी तुम्हाला सांगतोय तशा प्रकारे. तर इथे तुम्ही बघू शकाल की हा जो इफेक्ट आहे ट्रान्झॅक्शनमधला आहे ते संपत आहे. त्याच्यानंतर हा इफेक्ट इथून ॲड होईल. त्याच्यानंतर शेवटला यायचं म्हणजे ह्या फोटोच्या इथून हा इफेक्ट असं म्हणजे संपतोय. तर इथे आपला हा जो इफेक्ट आहे थोडा ॲडजस्ट करू अशा प्रकारे. त्याच्यानंतर हा जो इफेक्ट आहे इथून परफेक्ट ॲड झालेला आहे, इथे तुम्ही बघू शकाल की तो. त्याच्यानंतर तेच लेअरवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला 3 नंबरला डुप्लिकेट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायची. ही लेअर अशा त्याच्या पुढच्या फोटोला आणायची, मध्यभागी ठेवायची जसे इथे आपण ठेवली तशा प्रकारे. सेम प्रोसेस आपल्याला त्याच्या पुढच्या फोटोला करायची, पुन्हा डुप्लिकेट करायचं आहे, त्याच्या पुढच्या फोटोपाशी मध्यभागी ठेवायचं आहे जसं इथे मी ठेवतोय तशा प्रकारे, जेणेकरून तुम्हाला इथे थोडं समजून ठेवायचा इफेक्ट म्हणजे परफेक्ट इफेक्ट आहे तो लागून जाईल. त्याआधी तुम्हाला काय करायचं, हे इफेक्टमधलं जे ॲडजस्टमध्ये जाऊन स्पीड आहे ते संपूर्ण यायचे अशा प्रकारे. तिन्ही पण लेअरचं जे आत्ता पहिल्यांदा सांगायचं राहिलं तर 100 ने स्पीड आहे ते. सिम्पली त्या लेअरवरती क्लिक करा, ॲडजस्टमध्ये जाऊन स्पीड 100 न्यायचं, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला हेच लेअर डुप्लिकेट करायची, त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्याला ठेवायचे अशा आणि पुन्हा डुप्लिकेट करून इथून त्याच्या पुढच्या फोटोला अशा ठेवायची, पुन्हा डुप्लिकेट करायचे आणि शेवटच्या फोटोला इथून ठेवायचे. इथून तुम्हाला लेअर आहे ती थोडी म्हणजे प्रत्येक फोटोला इथून ॲडजस्ट करा, जसा फोटो आहे तशा असं ॲडजस्ट करू शकता. तर मी तुम्हाला अशा वेळेला सांगितली कशी ॲडजस्ट करायची ते आता. तर अशा वेळेला ॲडजस्ट करून घ्यायची म्हणजे इफेक्ट आहे ते परफेक्ट लागून जातील. ओके, हा लेअर आहे तर हा जो फोटो राहिला आपल्याला त्याला थोडी परफेक्ट बसवूया. ओके, तर अशा वेळेला ह्या पहिल्याला आपण बसवलेली. ओके, तर अशा वेळेला तुमचा जो फोटोला इफेक्ट आहे तो ॲड होऊन जाईल, जसे ते आपण म्हणजे बघितलं असेल तुम्ही प्रीमध्ये. हा जो इफेक्ट आहे तो परफेक्ट लागून जाईल आणि हा जो टॅड्स आहे म्हणजे ही जी रील्स आहे तिथून क्रिएट होऊन जाईल. तर ही रील्स सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला हे जे आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुमची जी रील्स आहे इथून एक्सपोर्ट होऊन जाईल अशा प्रकारे.